तुमच्यासारखा माणूस जर अमेरिकेवरून इथं येतो आणि एखादं क्षेत्र ओपन करतो विद्यार्थ्यांसाठी, मग हे राजकीय लोक का नाही करत आहे? महायुतीबरोबर जाल की महाविकास आघाडीबरोबर जाल की स्वतंत्र राहून एक विरोध करणार आहात? म्हणजे नक्की विजन, म्हणजे नक्की प्लॅन काय आहे, स्ट्रॅटेजी काय आहे मनसेच्या? आता मनसेचं जे सर्वे जे आमचे राजसाहेब आहेत, आता इथले विरोधक उमेदवार ठरवायचा तर इथले प्रस्थापितच ठरवतात. हे काय करतात, 5 वर्षातून एकदा फक्त हात जोडतात आणि ह्या लोकांना विसरून जातात. मनसे असा पक्ष आहे तो यांच्यासोबत यांच्या खिचडीमध्ये नाही आहे, स्वतंत्र आहे आणि भक्कम आहे. माझ्याकडं असं आहे, माझा मोबाईलसुद्धा माझ्या नावावर नाही आहे, माझे वडील त्याचा हप्ता भरतात. आज आपण सिन्नर सारख्या ठिकाणी बघितलं तर त्यांनी अगदी पाईपलाईनद्वारे लोकांपर्यंत पाणी पोहोचवलेलं आहे. ते समृद्ध झाले तर ते सेट होतील आणि ते डेव्हलप झाल्यावर त्याच्या पुढं कोणी करणार नाही. 24 इंची पाईपलाईनचा 4.5 कोटी खर्चामध्ये पाईपलाईन इथपर्यंत येऊ शकते. तर तुम्ही रोजगार आणण्यासाठी कुठले प्रयत्न करणार आहात किंवा तुमचं विजन काय आहे? हे बघा, मला एकदा संधी दिली, तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रातलं छोटं शांघाई ते मी करून दाखवेल. जर तुम्ही बघितलं आमच्याकडे जेवणाच्या अगोदर येऊन बघितलं तर प्रचंड धूळ टेबलावरती असते किंवा इथे ब्लास्ट होतात, कंपनीच्या काचा तुम्ही फुटण्यापर्यंत सिच्युएशन झालेले आहेत. जे शासकीय नियमात असतील त्यांना तर आपल्याला हे करता येणार नाही. जे अवैध असतील त्यांचा बंदोबस्त मी 100% करेल. कारण हे काय झाले, हे सगळं आर्थिक वर्गणित आहेत. यामध्ये मनसेचा रोल खरं तर निवडून आल्यानंतरही, निवडून म्हणजे सत्तेत असताना किंवा सत्तेत नसताना तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण राज ठाकरे साहेबांचा एक पॅटर्न आहे की त्यांच्या कार्यकर्त्याचा पॅटर्न आहे की जिथे अन्याय होतो तिथे मनसे उभं राहतं. तर काही प्रश्न मी तुमच्यासमोर मांडणार आहे, तुमच्याकडून आम्हाला त्याची चांगल्या प्रकारे उत्तरं मिळतील अशी अपेक्षा आहेत. तर आपण सुरू करूया. असं म्हटलं जातं की जिथे जनतेचा प्रश्न तिथे मनसे. तर योगेश भाऊ सूर्यवंशी हे मनसेच्या तिकिटावरती 2024 संगमनेर विधानसभेमधले एक निवडणुकीमधले कॅन्डिडेट आहेत. आपण संगमनेर तालुक्यात जाणकार पिढी उभी करतोय आणि त्या पिढीला योगेश भाऊंचे काय विजन्स आहेत ते आपण आता ऐकून घेऊया. तर माझा पहिला प्रश्न आहे सर, तरुण पिढी आणि मनसे याचं एक कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. आपण बघतोय राजसाहेबांकडे मी वैयक्तिकरित्या राजसाहेबांचा फॉलोअर आहे आणि त्यांचं विजन महाराष्ट्रासाठी, त्यांचं जी काही कळकळ आहे ती त्यांच्या स्पीचेसमधून दिसते, त्यांच्या प्लॅन्समधून दिसते. एक नवीन महाराष्ट्र मला घडवायचं आहे असंच राजसाहेब नेहमी बोलत असतात आणि त्याचे तुम्ही एक सहभागी आहात. तर संगमनेरसाठी नवीन संगमनेर घडवायचं आहे, याच्यामधले तुमचे विजन्स काय आहे? प्रथमतः जय श्रीराम, जय महाराष्ट्र. सर, आपण मला विचारलं की माझं व्हिजन काय. माझं पहिलं व्हिजन हे आहे की या जनतेने मला निवडून दिलं पाहिजे. त्याच्यानंतर हे जे विद्यार्थी बसलेत ना, जे शेतकरी आहेत, हे शेतकऱ्यांना जे आपण IT क्षेत्र जे उभारलं आहे, असे IT क्षेत्र ह्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी उभारली गेली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ह्या ज्या मुली आहेत संगमनेरमध्ये आपण बघितलं असेल की यांना संरक्षण नाही आहे. सगळ्यात पहिलं आपण ठीक आहे, आपण तर रोजगार किंवा ह्या तर गोष्टी आपण करणारच आहोत, विकास, पण मुलींना संरक्षण देण्याचं कामही आम्ही करणार आहोत. कारण काय झालं आहे, रात्री 10 वाजले का संगमनेरमध्ये मुलींना भीती वाटते. बस स्टँडवर जरी उतरली किंवा गावात फिरायचं जरी असलं तर सगळ्यात पहिली प्रायोरिटी आम्ही महिलांना देणार आहे, त्यांच्या संरक्षणाची. आणि तिसरी अशी गोष्ट आहे की विद्यार्थी हा पुणे किंवा मुंबईला जातो रोजगारासाठी. आता खरंच तुमचं एक उदाहरण आहे की तुम्ही इथं रोजगार देत आहे आणि शिक्षण देत आहे. असे क्षेत्र जर या संगमनेरमध्ये वाढले, आणि वाढू शकतात ना, तुम्ही वाढू शकतात, मग या राजकीय लोकांनी वाढवले नाही आहेत. तुमच्यासारखा माणूस जर अमेरिकेवरून इथं येतो आणि एखादं क्षेत्र ओपन करतो विद्यार्थ्यांसाठी, मग हे राजकीय लोक का नाही करत आहे? सगळं येतं ना. तुम्ही जनतेसाठी आहात, जनतेने तुम्हाला कशाला निवडून दिलं आहे की काहीतरी डेव्हलपमेंट झालं पाहिजे. जर तुम्ही 40 वर्ष जर तुमचं तेच रडगाणं असेल तर मला वाटतं आता तुम्ही थांबून घेतलं पाहिजे. आम्हाला तरुणांच्या हातात दिलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? हां, धन्यवाद सर. खरं बघायला गेलं तर 40 वर्ष त्यांचं प्रस्थ आहे आणि एक बलाढ्य उमेदवार म्हणून पूर्ण महाराष्ट्रात त्यांची एक चर्चा आहे. त्याचबरोबर
आणखी अमोलभाऊ खताळ असतील किंवा BJP आणि महायुतीची जी ताकद आहे ती, त्याच्यामध्ये मनसेला तुम्ही संगमनेर तालुक्यात ह्या त्रिकुटामध्ये कुठे बघता? आणि सध्या तुम्ही गावोगावी फिरत आहात, तर तुम्हाला तो रिस्पॉन्स कसा मिळतोय? मला रिस्पॉन्स ह्या तरुणांचा खूप आहे. कारण मी 20 वर्ष झाली या तरुणांसोबतच काम करतोय. काय झालं आहे, जे काँग्रेसची जी जुनी पिढी होती, आता ते नाही डेव्हलप करू शकत. हा देश, हा महाराष्ट्र ह्या तरुणांच्या हाती दिला पाहिजे. यांनी काम केलं पाहिजे. आता तुमचं वय 70च्या पुढं जाते तरी तुम्ही राजकीय क्षेत्रात आहात. मला वाटतं कुठंतरी थांबलं पाहिजे आणि तरुणच हे बदलू शकतात, लक्षात घ्या. नाही, ते नक्कीच खरं आहे. यावेळेस राजसाहेबांनी एक वेगळी ताकद लावली आहे. आपण बघितलं लोकसभेला त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता महायुतीला, पण आता जागोजागी मनसेचे उमेदवार आहेत आणि प्रचंड भाषणं होत आहेत आणि एक असं दिसतंय की मनसे यावेळेस उभारी मारणार आहे 100%. तर नेमकी विजन काय आहे टॉप टू बॉटम, म्हणजे राजसाहेबांपासून तर तुमच्यापर्यंत काय मेसेजेस पोचवले गेलेत, कशा प्रकारे स्ट्रॅटेजीज आहेत आणि नक्की पुढे काय प्लॅन आहेत? की तुम्ही महायुतीबरोबर जाल की महाविकास आघाडीबरोबर जाल की स्वतंत्र राहून एक विरोध करणार आहात? म्हणजे नक्की विजन, म्हणजे नक्की प्लॅन काय आहे, स्ट्रॅटेजी काय आहे मनसेच्या? आता मनसेचं जे सर्वे जे आमचे राजसाहेब आहेत ते वरचं ते ठरवतील, पण सध्या तरी आम्ही सेपरेटच लढतोय. आणि आमचे विजन काय आहेत, आता तुम्ही इतर पक्ष बघितले असेल, हा तिकडे जातो, तो तिकडे जातो, हे स्वतःच बघतायत. माझं कुठं तरी चांगलं होईल या नेत्यांचं एवढंच चाललंय. मी कुठं सेट होतो? अरे बाबा, तू सेट नको होऊ, या विद्यार्थ्यांना सेट कर, यांना रोजगार उपलब्ध कर, महिलांना सुरक्षा दे, हा महाराष्ट्र डेव्हलप करा. त्यांचं काय, माझा भाचा कुठंतरी बसला पाहिजे, माझी ताई कुठंतरी बसली पाहिजे. अरे ते बसतील, पण यांना कुठं बसवायचं? यांनी गाईचं फक्त दूध पिळायचं का? इतर जे कार्यकर्ते आहेत तुमच्यासारखे जे वर्षानुवर्ष काम करत आहेत, त्यांची स्थिती काय आहे संगमनेर तालुक्यामध्ये प्रत्येक पक्षामधली? प्रचंड भयानक आहे. आता इथलं जर आपण घेतलं, आता इथले विरोधक उमेदवार ठरवायचा तर इथले प्रस्थापितच ठरवतात. वाद करायचे, वाद दाखवायचे. आता बघा आमचा किती संघर्ष आहे, आणि वरती जाऊन बैठका घ्यायच्या का कोणता उमेदवार द्यायचा, हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. आणि मग आम्ही निर्णय घेतला, यांनी खूप वर्ष घातले याच्यामध्ये, आणि जनतेला कुठंतरी गृहीत धरायचं. आता यांच्या मतांची खूप मोठी किंमत आहे, बरोबर, एक मताची. हे काय करतात, 5 वर्षातून एकदा फक्त हात जोडतात आणि ह्या लोकांना विसरून जातात. मग आम्ही खूप वेळा बघितलं की हे मूर्खात काढतात. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, आता संगमनेरचंच उदाहरण आहे, दोन्ही पक्ष भांडत होते, युतीचा असेल काँग्रेस असेल, यांनी गाड्याच्या जाळपोळ केल्या, महिलांना मारहाण केली. नंतर काय झालं, एक आयताच उमेदवार जो काँग्रेसमध्ये होता राष्ट्रवादीमध्ये आला, राष्ट्रवादीमधून BJPत आला, BJPतून याच्यात आला धनुष्यबाण आपल्या शिवसेनेत. मला वाटतं याच्यानंतर ते MIM मध्ये जायला बसले. त्याच्यामुळे याच्यापासून सावध राहावं आणि मनसेला पाठिंबा द्यावा, कारण आमचे विजन छान आहेत, आम्ही पारदर्शक आहेत. मनसे असा पक्ष आहे तो यांच्यासोबत यांच्या खिचडीमध्ये नाही आहे, स्वतंत्र आहे आणि भक्कम आहे. गेल्या काही वर्षामध्ये सर मनसेने असे कुठले मुद्दे संगमनेर तालुक्यामध्ये उचललेले आहेत? कारण आमच्याकडे तसे बरेच माझे पुढचे प्रश्न आहेत जे कॉमन लोकांच्या प्रॉब्लेमशी निगडीत आहेत. बट हिंदुत्वाचा मुद्दा असेल किंवा आणखी कुठल्या दंगलींचा विषय असेल, तर यामध्ये मनसेचा काय रोल आहे संगमनेर तालुक्यामध्ये? सगळ्यात पुढे मनसेच असते. आता विद्यार्थ्यांचे जेवढे प्रश्न आहेत हे मनसेनेच हे केलेले आहेत. आता तुमच्यामधलेच काहीतरी विद्यार्थी आहेत का त्यांची बरीच फसवणूक झाली होती, आमच्या कंप्लेंट घेऊन आल्या ते? नाही, तुमची नाही, तुमचं कौतुक करतात ते, तुमचं नाही. अच्छा, त्यांना एकाने फसवलं होतं, ओके, की नोकरी लावून देतो वगैरे. तर तो प्रश्न मनसेच्याच विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी सोडवला होता. मला वाटतं ते इथं बसलेले आहेत. अच्छा, हां, थँक्यू. आता आपण पुढे जाऊया. जे कॉमन प्रश्न आमचे आहेत, तुम्ही ज्या रस्त्याने आलात, तुम्हाला बऱ्याचशा धडधडी किंवा तुमची गाडी अशी हादरली असेल येताना, आणि संगमनेर तालुक्यात तुम्ही कुठेही जा, तुम्हाला हे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे कळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यातून बरेचसे इन्सिडेंट आमच्या बाप कंपनीच्या एम्प्लॉईज आणि स्टुडंट बरोबर झालेले आहेत, ॲक्सिडेंट होणं, त्यांचे फ्रॅक्चर्स होणं. तर हे रस्ते पुन्हा पुन्हा येतात, त्याचे टेंडर निघतात, ते त्यांचे कॉन्ट्रॅक्टर
भरतात, ते रस्त्याचे परत काम करतात, ते 6 महिन्यात खराब होतात. तर हा जो स्कॅम आहे म्हणता येईल किंवा हा जो रॅकेट आहे, यात मनसे पुढे काय करू इच्छित आहेत आणि हा जो स्कॅम किंवा हे रॅकेट तुम्ही कसं एक्सपोज करणार आहात आणि चांगले रस्ते, चांगल्या सुखसुविधा संगमनेर तालुक्याला निवडून आलात तर कशा द्याल? मुळातच हे जे रस्ते आहेत, इथले प्रस्थापित जे नेते त्यांच्या ठेकेदारांना काम देतात. म्हणजे टक्केवारी जे म्हणतो आपण, ह्या पैशातून त्यांचं राजकारण चालतं आणि हा पैसा ह्या जनतेचा आहे, हा त्यांचा नाही आहे. आम्ही आल्यानंतर आम्हाला काही संस्था खोलायच्या नाही आहेत, आम्हाला काही कुठलं कॉलेज खोलायचं नाही किंवा आमच्या कुठं प्रॉपर्ट्या नाही आहेत. माझ्याकडं असं आहे, माझा मोबाईलसुद्धा माझ्या नावावर नाही आहे, माझे वडील त्याचा हप्ता भरतात. हां, त्याच्यामुळं ह्या विद्यार्थ्यात हा जनतेचा पैसा आहे. जर आम्ही आलो तर आम्हाला कुठली टक्केवारी तर घ्यायचीच नाही आहे, हे ठेकेदार पद्धतही बंद करायची आहे. आणि हे पुणे नाशिकमध्ये जे रस्ते आहेत, जे छान रस्ते आहेत, ते या खेड्यागावामध्ये आपण करा. जसे तुम्ही खेड्यागावातल्या विद्यार्थ्यांना इथं IT क्षेत्रामध्ये आणलं आहे, तसं आमचं विजन आहे का इथून खड्डे नसणार आहेत, इथं चांगले हायवे असणार आहेत. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे सर. जिथे रस्ते असेल तिथे प्रगती होते. मी अमेरिकेत बघितलं की कुठलीही नवीन सोसायटी किंवा बिल्डिंग तयार होत असेल तर त्या बिल्डरला पहिल्यांदा तिथला रस्ता बनवावा लागतो आणि नंतर तो पायाभरणी सुरू करू शकतो, असा नियम आहे तिथे. दुर्दैवाने आपल्याकडे तशी परिस्थिती नाही. आपण पाहिजे तिथे बिल्डिंग उभी करतो, पाहिजे तिथे सोसायट्या काढतो, पण त्याचे रस्ते मेनली बघत नाही. आणि कॉमन लोक टॅक्स भरतात, टोल भरतात, पण कॉमन लोकांना सगळ्यात मोठा त्रास होतो. असे इन्सिडेंट होतात. आता आमच्या इथून जर एखाद्या मुलाला हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तर 45 मिनटं लागतात संगमनेरच्या एखाद्या दवाखान्यात पोचायला, कारण तेवढे रस्ते खराब आहेत. अनेक वर्ष पाण्यावरून राजकारण होतं आहे. निळवंडे, भोजापूर या सगळ्या गोष्टीत आम्ही तुम्हाला पाणी देणार, आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांचे ओलिताखाली जमीन आणणार, असे अनेक मुद्दे प्रत्येक इलेक्शनमध्ये लोकांना सांगितले जातात आणि त्याचे आश्वासनं लोकांना दिले जातात. आत्ता कुठे निळवंडेचं पाणी 53-56 वर्षानंतर आलं, त्याचे रोटेशन अजून नीट सुरू झाले नाही. आणि आमच्यासारखा भाग, निमोन गट किंवा तळेगाव गट म्हणा किंवा तिकडे साकूर पठार भाग म्हणा, हा अजूनही फक्त पर्जन्य छायेमध्येच आहे किंवा इथे परमनंट पाण्याचा सोर्स येईल याची कुठलीही अपेक्षा किंवा कुठलंही एखादा किरण इथल्या शेतकऱ्यांना दिसत नाही आहे. तर ह्या भागाला किंवा संगमनेर तालुक्याला, जिथे नैसर्गिकरित्या आपण भोजापूरच्या किंवा मग निळवंडेच्या याच्यात आहोत, भंडारदऱ्याच्या खाली आहोत, मुळा किंवा प्रवरासारख्या, म्हाळुंगीसारख्या नद्या आपल्या तालुक्यामधून जातात, एवढं सगळं नैसर्गिक वातावरण अनुकूल असताना ह्या भागामध्ये पाणी का नाही आलं? आज आपण सिन्नरसारख्या ठिकाणी बघितलं तर त्यांनी अगदी पाईपलाईनद्वारे लोकांपर्यंत पाणी पोचवलेलं आहे. आपल्या भागात हे असं का? प्रथम तर असं आहे, भंडारदरा खूप मोठा धरण आहे आणि आपल्याकडे प्रवरामाई आहे, तुम्ही जे म्हटलं मुळा नदी आहे, ह्या 2 नद्या आहेत. आणि तळेगावच्या भागामध्ये जे पाणी जात नाही त्याचं कारण असं आहे की यांचं राजकारणच पाण्यावर आहे. जर पाणी दिलं तर ते शेतकरी समृद्ध होतील ना, ते समृद्ध झाले तर यांना मतं कोण देईल, यांच्या पुढं कोण करील? आता यांचं असं आहे, आमच्या दारात आलं पाहिजे ना. ते समृद्ध झाले तर ते सेट होतील आणि ते डेव्हलप झाल्यावर त्यांच्या पुढं कोणी करणार नाही. लक्षात घ्या, त्यांना फक्त मतं हे का दबून ठेवायचे आहेत की मतं मिळाले पाहिजे आणि यांचे कामं अटकले पाहिजे. हे 4 वेळा आले पाहिजे, बाबा पाणी द्या, पाणी देतो, हे पाणी देत नाही. आता तळेगावामध्ये मी गेलो, तिथल्या ज्या शेतकरी ज्या महिला होत्या, मी हे पॅम्पलेट वाटत होतो, ती मलाच म्हणजे तुम्ही मला पाणी दिलं नाही. अबा मी आमदार नाही म्हटलं म्हटलं मला निवडून द्या, पहिला प्रश्न मी तुमचा पाण्याचा सोडवेल. म्हणजे यांच्यामुळं आम्हाला फिरायचे वांदे झालेत. आमच्याकडल्या भागातल्या लोकांना पाण्याचे स्वप्न पडतात साहेब. त्यांना प्रत्येक गोष्टीत पाणी दिसतं. बाप कंपनीने गेल्या 2 वर्षामध्ये 18 लाखाचं पाणी विकत घेतलेलं आहे. अशी परिस्थिती आहे. ही खूप भयावह परिस्थिती आहे. आणि आज मला प्रत्येक वेळी बाथरूममध्ये जाऊन चेक करावं लागते कंपनीच्या फाउंडरला की पोरांनी नळ चालू ठेवला आहे की नाही ते बघावं. ते का आहेत? कारण पाणी आमच्यासाठी सोनं आहे. बरोबर. आणि त्यामुळे आता तुम्ही जे बोलतायत की पाण्यावरती राजकारण झालं, पण तरुण पिढी बदलते. बरोबर. आज जे म्हणजे आम्ही जे दुष्काळी भागातले लोक आहोत, आज सोशल मीडियाचा वापर झाला आहे, आम्हाला रिॲलिटी कळते. म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का आता ह्या 2024ला
या मुद्द्यावरती हे लोक प्रस्थापित असेल किंवा कोणी असेल पाण्यावरून राजकारण करू शकत नाही. नाही, आता नाही करू शकत, कारण ही तरुण पिढी इतकी हुशार आहे. मीच सांगतो की आता ह्या लोकांना मोजत नाही, ते हुशार झालेत. आता जी जुनी पिढी होती, टोपी घालणारे, पायजामा घालणारे, त्यांना मूर्खात काढलं यांनी. ठीक आहे, तोपर्यंत ठीक होतं. आता मूर्खात नाही काढू शकत, कारण आता तुमचे आय टी क्षेत्रासारखे आता मोबाईल आले, हुशार झालेत, आय टी क्षेत्रात आहेत. काही लोक आता टी व्ही बघतात, सगळ्यांना आता कळलं आहे का हे मूर्खात काढतात ते. आणि पाणी आणणं काय फार मोठी म्हणजे अवघड गोष्ट नाही आहे. मला एकदा बसवा, दुसऱ्या दिवशीच पाणी आणून देतो. त्या मुद्द्याशी त्या मुद्द्याशी मी वैयक्तिकरित्या सहमत आहे सर. आम्ही कंपनीत हा जो खर्च होतोय तो अवॉइड करण्यासाठी आम्ही आता एक सर्वे केला की प्रवरेपासून जर पारेगावपर्यंत पाणी आणायचं असेल तर किती खर्च होईल. 24 इंचची पाईपलाईनचा 4.5 कोटी खर्चामध्ये पाईपलाईन इथपर्यंत येऊ शकते. हा 4.5 कोटी सरकारसाठी किंवा प्रस्थापितांसाठी खूप छोटी अमाऊंट आहे असं मला वाटतं. त्यामुळे पाणी आणणं शक्य आहे, फक्त तो माइंडसेट, मानसिकता तयार करण्याची गरज आहे आणि लोकांचा खरंच विकास करायचा आहे असा माइंडसेट मनापासून असला पाहिजे. तुम्ही जे बोलताय की लोकांना वेठीस धरलं जातं, लोकांनी त्यांच्यापर्यंत पोचावं असं वाटलं जातं, पण आपल्या बाजूचा तालुका आहे सिन्नर, जिथे तुम्ही बघताय प्रत्येक नद्यांचे पाणी म्हणजे अगदी त्यांनी उचलून त्या बंद याच्यातून पाणी आज इथपर्यंत इथल्या गावांपर्यंत आलं आहे, सहाळ्यापर्यंत काही जे गावं आहेत. हे गावं जे आम्हाला नेहमी असं वाटायचं लहानपणापासून आपण बघतोय की हे गावं कधीच सुधरू शकत नाही, पण आज आपल्या पुढे तो तालुका गेला आहे. तिथे MIDC चांगली आहे, तिथे पाणी प्रत्येक गावागावात पोचलं आहे. तर मला असं वाटतं की हा माइंडसेटचा विषय आहे, हा मानसिकतेचा विषय आहे. चला वळूया पुढच्या मुद्द्याकडे. रोजगार. संगमनेरमध्ये MIDC आहे, सिन्नरमध्ये MIDC आहे, पण कुठली MIDC प्रगत आहे किंवा कुठली पुढे आहे असं जर आपण विचारलं तर आपल्याला सिन्नर हेच पुढे दिसेल. आणि बाप कंपनीसारख्या कंपन्या संगमनेरमध्ये आता आम्ही मनावर घेतलं म्हणून टाकल्या. इथे जो रोजगार उपलब्ध होतो आहे, आम्ही 200, 250, 5000, 3000 काय जे आहे नंबर पुढच्या काही वर्षांमध्ये तो अचीव करूच, पण इतर कंपन्यांसाठी पोषक वातावरण इथे तयार होत नाही. प्रामुख्याने जर माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो की आज आमची 7 माळ्याची बिल्डिंग आहे, ती 2 माळ्यावरती थांबली आहे सध्या, कारण परमिशन मिळत नाही सिस्टम्सकडून. किंवा मग आपल्याला जर एखादी NOC पाहिजे असेल ग्रामपंचायतीमधून तर ती अडवली जाते. म्हणजे प्रामुख्याने ज्याला कोणाला विकास करायचा आहे किंवा रोजगार इथे आणायचा आहे त्यांना ते पोषक वातावरण तालुक्यामध्ये अजून तरी नाही, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तर तुम्ही रोजगार आणण्यासाठी कुठले प्रयत्न करणार आहात किंवा तुमचं विजन काय आहे? कारण इथं यूथ जो आहे पोलीस भरती आणि मिलिटरी याच्या पलीकडे त्याला काही करता येत नाही आणि त्याचा पर्याय असतो दूधधंदा. याच्या पलीकडे इथला युवक विचार करत नाही. अजून बाप कंपनीने जरी IT क्षेत्र नवीन ओपन करून दिलं आहे तरी पण तालुक्यामध्ये पठारभाग असेल किंवा संगमनेर शहर असेल, इथे ह्या गोष्टींची खूप जास्त गरज आहे. आणि इकडेही IT पार्क होऊ शकतात, पुण्या मुंबईतल्या नवीन नवीन कंपन्या येण्यास इच्छुक आहेत, पण त्यांना तसं पोषक वातावरण नाही, इथली सिस्टीम नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मनसे आणि तुमचे वैयक्तिकरित्या काय विचार आहेत आणि या युवकांना कशा संधी देणार आहात तुम्ही रोजगाराच्या? काय झालंय, ज्या इथल्या शिक्षण संस्था आहेत, जर इथं रोजगार यांनी उपलब्ध केला तर या शिक्षण संस्था बंद पडतील, कारण डोनेशन खूप घेतात. लक्षात ठेवा, जर इथं चांगले डेव्हलप जर कंपनी आल्या किंवा आल्या, यांच्याकडे कामाला कर्मचारी आहेत ना, आता जे फिरतायत इलेक्शनमध्ये फिरतायत ते कर्मचारी, जर कंपनी आली तर हे कर्मचारी तिकडं जातील, यांचं काम कोण करेल? बरोबर आहे ना. तर आम्ही काय करणार आहे मनसे म्हणून, मी जेव्हा आमदार म्हणून येईल, शक्यतो मी आमदार नाही, तुमचा मित्र म्हणूनच राहील. पहिली गोष्ट, इथं पुणे आणि नाशिकसारखं हे संगमनेर डेव्हलप करेल. आणि दुसरं, जे IT क्षेत्र आहेत तुमच्यासारखं आणि कंपन्या, हे बघा, मला कुठली संस्थाने चालवायची किंवा माझं काही विजन नाही का माझा मुलगा बसला पाहिजे पुढं, त्याचं राजकीय काय हे माझ्या डोक्यातच नाही. मी 5 वर्ष मला काय करता येईल या विद्यार्थ्यांसाठी. तुम्ही बघा, हे विद्यार्थी पुण्याला जातात, तिथं हाल होते, नाशिकला जातात, खूप हाल होतात. मी स्वतः बाहेर राहिलेले, जेवणापासून तर कॉलेजच्या फीजपर्यंत खूप त्रास होतो. संगमनेरमध्ये आपण त्या गोष्टी डेव्हलप करू शकतो, पण यांना करायच्या नाही आहेत. हे बघा, मला एकदा संधी दिली, तुम्हाला सांगतो, ह्या महाराष्ट्रातलं छोटं शांघाई हे मी करून दाखवेल. शांघायचा उल्लेख केला म्हणून सांगावंसं वाटतं तुम्हाला, चायना
हा एक असा देश आहे ज्याचं उदाहरण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. सगळ्यात जास्त पॉप्युलेशन, पण तिथे शाळा, मुलांना जे प्रॅक्टिकल एज्युकेशन देतात, तिथे ऑलिम्पिकमध्ये त्यांची मुलं सगळ्यात पुढे असतात. चायनाने पूर्ण जगामध्ये त्यांचे प्रोडक्ट्स पसरवलेले आहेत. हे उदाहरण आहे प्रगतीचं, हे उदाहरण आहे मेहनतीचं. आणि मेहनत करण्याची जी ताकद आहे ती ग्रामीण भागातल्या युवकांमध्ये आहे, भारतातल्या युवकांमध्ये आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की त्यांना कुठलाही प्लॅटफॉर्म नसतो. आणि तो मला वाटतं राजकारण्यांनी मनावर घेतलं पाहिजे की किती दिवस तुम्ही लोकांना वेठीस धरणार आहात. तुम्ही अशा संधी देऊन बघा. जर तुम्ही हे केलं तर कदाचित ते त्यांच्याकडे जायची गरज नाही, ते तुम्हाला मतं देतील. आणि हा पर्स्पेक्टिव्ह राजकारण्यांनी बदललं पाहिजे असं मला वाटतं. सर, आणखी काही मुद्दे आहेत, जसं की मी तुम्हाला आता थोडेफार एक्झाम्पल देतो जे माझ्या अनुभवावरून आहे. भूमी अभिलेख कार्यालय संगमनेरचं, किंवा तहसील कार्यालय म्हणा, किंवा पोलीस स्टेशन म्हणा, इथे अनेकदा मी स्वतः वैयक्तिकरित्या बऱ्याच गोष्टींसाठी गेलो आहे. सामान्य माणूस जेव्हा अशा कार्यालयामध्ये जातो, पहिलं गोष्ट तर त्याला कोणीतरी असं माणूस, म्हणजे एखाद्या राजकारणाचा PA असावा लागतो महत्त्वाचं, नाहीतर कुठला तरी दलाल तिथे पकडावा लागतो. आणि ही वस्तुस्थिती आहे की संगमनेरमध्ये अजूनही पैसे दिल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. मी जेव्हा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये माझे काही डॉक्युमेंट्स घ्यायला गेलो गेल्या 6 महिन्यापूर्वी, त्यांनी जवळजवळ 4 महिने मला तिथे राऊंड मारायला लावले. आणि शेवटी मला सांगितलं की हे डॉक्युमेंट आमच्याकडे उपलब्ध नाही आहेत. आणि समोरचा जो माणूस आहे ज्याच्या विरोधात ते आम्ही डॉक्युमेंट्स काढत होतो, त्याला ते डॉक्युमेंट 2 दिवसात मिळाले. असं का? काय आहे, मी सुद्धा त्या अनुभवातून गेलेलो आहे. काय होतं, हे सरकारी जे कर्मचारी हे मंत्र्यांच्या मर्जीनुसार आलेले असतात. हां, हे फक्त हे मंत्री ते त्यांच्या कामासाठी बसवलेले, ते ठरवणार का ह्या माणसाचं काम करायचं नाही. हे PA काय फिरतात नाही कावळ्यासारखे. अरे हा आलाय का, ते हळूच फोन करणार, हे याचं काम नको करू. हे PA नाही आहे, हे किटल्या आहेत. चहापेक्षा किटल्या गरम आहेत त्या. हां, आणि तुम्हाला खरंच सांगतो, मला संधी दिली, ह्या किटल्या तुम्हाला दिसणार नाही. इथंच नाही, या महाराष्ट्राच्या बाहेर पिशव्या भरून यांना बाहेर काढून देईन ट्रेननी. इथं योग्य युवकांना संधी दिली जाईल. आणि कर्मचाऱ्यांना मी एक सज्जड दम देईल. तुम्ही सरकारी नोकर आहात, तुम्ही पगार घेता आमचा, म्हणजे आमच्या टॅक्समधून पगार घेता तुम्ही काही फुकट करत नाही आहे. मी आमदार म्हणून जर बसलो तर 2 मिनटात ते जे 4 महिने लावतात 2 मिनटाचं, ते तुमचं 1 मिनटात ते काम होऊन जाईल, एवढं सांगतो. मनसेचा असं एक इतिहास आहे की जिथे जिथे अन्याय होतो तिथे मनसेचे कार्यकर्ते एकदम तोडफोड करायलाही तयार असतात. असं संगमनेरमध्ये का होऊ शकत नाही? कारण तुम्ही बघा, म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जा, सामान्य लोकांच्या कंप्लेंट लवकर घेतले जात नाही. तहसीलदाराकडे जा, काम होत नाही. किंवा भूमी अभिलेखमध्ये जा, आपलं काम होत नाही. मला असं वाटतं की मनसेने आणखी म्हणजे आमदारकीची वाट का बघावी? ही सिस्टम तुम्ही तुमच्याच पद्धतीने सरळ करू शकता की? 100% करतोयच आहे आम्ही. फक्त काय झालं, मीडियात काही आल्या नाही गोष्टी. आमचे मनसेचे काही सैनिक बसलेले आहेत, जिथं अन्याय होतो ते तोडतात पण आणि फोडतात पण. आम्ही घाबरत नाही, का चुकीचं काम करतच नाही ना. एखादी समजा कंपनी, समजा एखादा कोणी आलेला असेल बाहेरचा, तो जर आपल्या मराठी माणसाला किंवा कोणाला त्रास देत असेल, ते सहन करून घेणार नाही ना. किंवा इथं प्राधान्य पहिलं आपल्या नागरिकाला असेल. कंपन्यांना त्रास नका देऊ. तुम्हाला नाही, माझं सहकार्य, माझा सपोर्ट आहे तुम्हाला. नाही म्हणजे काय, आम्ही सरकारी गव्हर्नन्स बद्दल गव्हर्नन्स म्हणतोय. कंपन्या, आमच्यासारखे जे एंटरप्रेनर आहे ते खूप मेहनतीतून कंपन्या उभ्या करतात. आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय की जेवढ्या लोकांना आम्ही रोजगार इथे उपलब्ध करून देऊ. पण याच्यामागे एक प्रचंड मेहनत असते की जो पगार द्यायचा आहे त्याच्यासाठी आमच्यासारख्यांना रात्रंदिवस मेहनत करावी लागते. बट अर्थातच की सिस्टम करप्ट आहे. करप्शन जिथे आहे तिथे पर्याय निघाला पाहिजे आणि तिथे सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी कोणीतरी असलं पाहिजे. ते बऱ्याच ठिकाणी मनसे करते आणि तो संगमनेरमध्ये असावा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. सर, काही विषय असे आहेत की संगमनेर तालुक्यामध्ये, म्हणजे वैयक्तिक माझ्या गावात जर मी बघितलं तर अनेक स्टोन क्रशर इथे आहेत. ओके, याच्या पलीकडे पारेगावमध्ये दुसरं कुठलीही गोष्ट नव्हती. आणि जेव्हा मी 2 वर्षापूर्वी इथे बघितलं की हे जे बाहेरून आलेले उपरे लोक आहेत, यांनी आमचीच माती उखडून न्यायचा प्रयत्न चालवला आहे आणि आमचं जे गाव आहे त्याला उजाडण्याचं काम चालवलं आहे, तेव्हा मी असं ठरवलं की आपण इथे काहीतरी सुजलम सुफलम पारेगाव वाटेल असं काहीतरी करावं. आणि जेव्हा आम्ही याच्या खोलावरती गेलो, जेव्हा यांच्या सरकारी परवान्या बघितल्या किंवा ज्यांना यांचे कागदपत्र चेक केले, तेव्हा असं दिसलं
की यांच्या ज्या परवानग्या आहेत त्या अवैध आहेत किंवा ह्या वेगळ्या मार्गाने घेतलेल्या आहेत, त्या नियमानुसार नाही आहेत. तर अशा कितीतरी संस्था संगमनेरमध्ये आहेत ज्या आपल्याला दिसत आहेत की नियमबाह्य आहेत, आणि याच्या मागे सपोर्ट कोणाचा आहे तर त्या प्रस्थापितांचा असेल. तर आणि याचा प्रचंड त्रास आमच्यासारख्या लोकांना होतोय किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना होतोय. जर स्टोन क्रशरबद्दल बोललं तर धूळ, जर तुम्ही बघितलं आमच्याकडे जेवणाच्या अगोदर येऊन बघितलं तर प्रचंड धूळ टेबलावरती असते, किंवा इथे ब्लास्ट होतात, कंपनीच्या काचा तुम्ही फुटण्यापर्यंत सिच्युएशन झालेले आहेत, किंवा जो कर्णकर्कश आवाज आहे त्या खडीचा तो नेहमीच इथे आहे. तर मला असं म्हणायचं आहे की ह्या संस्थांना जे अवैध परवाने आहेत याच्या विरोधात आवाज कसा उठवाल तुम्ही निवडून आल्यानंतर, आणि हे जे अवैध धंदे चाललेत हे कसे बंद करणार ज्याच्यापासून सामान्य लोकांना त्रास होतो. जसं तुम्ही बोलले की हे प्रस्थापित आहे, त्यांचा सपोर्ट आहे यांना. मी आल्यानंतर हे होणार नाही एवढे तुम्हाला ग्वाही देतो. जे नियमात असतील, जे शासकीय नियमात असतील त्यांना तर आपल्याला हे करता येणार नाही. जे अवैध असतील त्यांचा बंदोबस्त मी 100% करेल. कारण हे काय झाले, हे सगळं आर्थिक वर्गणीत आहेत. हे जे अवैध आहेत काही, हे आर्थिक वर्गणीत चालतात. आता तुमचा युतीचाच एक जण आहे इथला, त्यांनी क्रेशर बंद केले. मग आता नंतर काय झालं हे सर्व जनतेला माहिती आहे. काय कुठून काय आलं, कुठून घेतलं काय, आणि तुम्ही वर फिरणार जनतेमध्ये का मी अवैध क्रेशर बंद केले. ते कुठं बंद झाले? तुमच्याकडं पाकिटं आलेत ना. हां, ते होऊन देणार नाही. मी हे सगळं बंद करून टाकणार आहे. कदाचित ते सत्यही असेल, कारण अजून तर स्टोन क्रशर बंद झालेले नाही आहेत जे आम्हाला अवैध दिसत आहेत, आणि यातून त्रास हा सामान्यच होतोय. आज आमची तिथे शेती आहेत, आजूबाजूला पिकं आहेत. तुम्ही जर येऊन बघितलं तर तिथे कोबी किंवा फ्लावरचे जे पीक आहे ते अगदी धुळीने खराब झालेलं आहे. याला जबाबदार कोण, आणि याची भरपाई आमच्यासारख्या शेतकऱ्यांना देणार कोण? आणि सामान्य माणसाला न्याय मागायचं म्हटलं तर तो किती वेळ त्याच्याबरोबर सिस्टमबरोबर स्ट्रगल करणार. तर हा खूप मोठा विषय आहे. चला पुढे वळूया आपण. आणखी एक महत्त्वाचा विषय जो संगमनेर तालुक्यात ज्वलंत आहे. आपण जर बघतोय तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रगत तालुका असा संगमनेर तालुका म्हणून का मार्केटिंग करतात लोक मला कळलं नाही, पण असं म्हणतात. संगमनेर तालुक्यामध्ये जेवढे हॉस्पिटल्स किंवा दवाखाने असतील किंवा जेवढे डॉक्टर असतील ते इतर कुठल्याही तालुक्यामध्ये असे एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेले नाही. तरीसुद्धा ग्रामीण भागातला एखादा शेतकरी जेव्हा दवाखान्यात जातो तेव्हा त्याची प्रचंड लूट तिथे होते. मी वैयक्तिकरित्या असं अनुभवलेलं आहे की लोकांना विनाकारण गोळ्या औषधं लिहून दिले जातात बिलं वाढवण्यासाठी. प्रत्येक हॉस्पिटलचं स्वतःचं मेडिकल आहे, प्रत्येक डॉक्टरचं स्वतःचं मेडिकल आहे, आणि त्यातून प्रचंड लूट चाललेली आहे. मग जर संगमनेर तालुक्यामध्ये अशी सिच्युएशन असताना मानसिकता राजकारण्यांची अशी का नाही की इथे एखादं चांगलं सरकारी हॉस्पिटल व्हावं, जसं दिल्लीत झालं, किंवा दिल्लीतले जे आपण मोहल्ला क्लिनिक वगैरे बोलतो अशा कन्सेप्टवरती आज तळेगावला दवाखाना आहे, निमोनला दवाखाना आहे, पण तो धूळ खात पडलेला आहे. मग जर सरकारी दवाखाने आपण का डेव्हलप करत नाही, किंवा इथे एखादं असं एवढे इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेस आहेत, प्रत्येक मेडिकल कॉलेजला एक चांगलं हॉस्पिटल असावंच लागतं. बरोबर. असे हॉस्पिटल लोकांना असे ओपन का केले नाही जिथे कमी खर्चात त्यांना आरोग्य सुविधा मिळेल? याच्यामागे तुम्हाला काय वाटतं, आणि तुमचं विजन आरोग्य क्षेत्र सुधारण्याचं? प्रथमतः मी जिल्हा लेवलचं जे आपले दवाखाने आहेत ते इथं मुद्दामून आणलेले नाही आहेत. कारण ह्या प्रस्थापितांचेच स्वतःचेच दवाखाने आहेत. जर तो त्या शासकीय दवाखान्यामध्ये ॲडमिट झाला तर यांच्या दवाखान्यात कोण होईल? बरोबर आहे ना. बरं, यांच्या दवाखान्यात ॲडमिट व्हायचं, त्याचं थंडी ताप जरी आला तर त्याचं 70,000 रुपये बिल काढतात ते. अरे तो 70 रुपये नाही त्याच्या खिशामध्ये, तो 70,000 कुठून देईल? बरं, ते कमी करायचं तर त्याला बळच ॲडमिट ठेवतात. तो म्हणतो अरे बाबा मला ॲडमिट ठेवू नका, पैसे नाही आहेत. नाही 2 दिवस तुम्हाला थांबावं लागेल, पैसे आणावं लागतील. म्हणजे हे जे दहशत आहे हे पेशंटवर पण आहे. तो बरा होतो पण यांच्या दहशतीमुळे आणखीन आजारी पडतो. लक्षात घ्या. हे जर सगळं बदलायचं असेल तर हे तुम्हाला जे आत्ताचे प्रस्थापित नेते हे चेंज करावं लागतील. खूप झालं आहे आता, खूप आरोग्याशी खेळतायत, शैक्षणिक खेळतायत, तुमचं म्हणजे यांच्या टॅलेंटशी खेळतायत. आता बस झालं. आता मला वाटतं आम्हाला संधी दिली पाहिजे. मी एक विद्यार्थीच आहे. माझं वय काय 35 आहे. मी तुमच्यातलाच आहे ना. आता 70 वर्षाच्या माणसाबरोबर फिरणार का माझ्यासोबत फिरणार तुम्ही? बरोबर आहे ना. हां, आता त्यांचे विचार ठीक आहे, इंदिरा गांधी असतील काय त्या काळातले होते,
माझे विचार राज ठाकरेंच्या विचारांबरोबर आहेत, साहेबांबरोबर आहेत. ते यंग आहेत ना. मला वाटतं एक संधी दिली पाहिजे. चांगलं सुविधा, मी आरोग्य सुविधा तुम्हाला आणून देईल. आणि ते मला कुठून, मला खिशातून थोडी द्यायचं, सगळं अवेलेबल होतंच. ते देता आलं पाहिजे ना, माइंडसेट पाहिजे. नाही खरं आहे, म्हणजे सरकारी दवाखान्यांना सगळ्या गोष्टी मिळतात, फक्त ते एक्झिक्यूट करून घेणं, तशी मानसिकता आपली असली पाहिजे. संगमनेर तालुक्यामध्ये आपण जेव्हा तालुक्याच्या ठिकाणी जातो, आता शहरामध्ये लिटरली आम्ही जेव्हा येतो तेव्हा तिथली दिल्ली नाक्यावरची ट्रॅफिक, रस्त्यावरचे खड्डे, अतिक्रमणं आणि अनऑर्गनाइज जी डेव्हलपमेंट झालेली आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी जेव्हापासून 10वीमध्ये जेव्हा होतो तेव्हापासून माझं व्हिजन आहे, तिथली जे अतिक्रमण आहेत ते साफ करून टाकणार आहेत. मी जे अवैध आहेत त्यांना पिशवी भरायला लावणार आहे, बॅग भरायला लावणार. जे अवैध आहेत इथले नाही आहेत. तुम्ही, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी आत्ताच 2 बुलडोझर बुक केलेले आहेत. खरंच सांगतो, जेव्हा तुम्ही मला एक संधी द्याल, 2 बुलडोझर मी तिथं ठेवणार आहे. मी UP पॅटर्न राबवणार आहे सर. तरुणांच्या प्रतिसादावरून असं दिसतंय की आपल्यालाही तेच हवंय. तर आपण बऱ्याच मुद्द्यांना हात घातला. शिक्षण असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल, पाणी असेल आणि गव्हर्नन्स सगळ्यात इम्पॉर्टंट. यामध्ये मनसेचा रोल खरं तर निवडून आल्यानंतरही, निवडून म्हणजे सत्तेत असताना किंवा सत्तेत नसताना तेवढाच महत्त्वाचं आहे. कारण राज ठाकरे साहेबांचा एक पॅटर्न आहे की त्यांच्या कार्यकर्त्याचा पॅटर्न आहे की जिथे अन्याय होतो तिथे मनसे उभं राहतं. मला असं वाटतं की तुम्ही इथून पुढे तुम्ही निवडून याल अशी आमची अपेक्षा आहे. आमचं तुम्हाला शुभेच्छा आहे. आणि जर आलात तर संगमनेर तालुक्यात तुम्ही बरीच क्रांती घडून आणाल. जे राज ठाकरे साहेबांचं विजन आहे की मला एक माझ्या विजनचा नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे, तो तुम्ही संगमनेर तालुक्यात नवीन संगमनेर तालुका घडवाल अशी आमची अपेक्षा आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त इथला जो शेतकरी वर्ग आहे, जो दूध धंद्यावरती डिपेंड आहे, जे दुधाचे भाव एक्सपेक्ट करतायत, फिक्स्ड भाव एक्सपेक्ट करतायत, आणि ज्या सहकारी संस्था आहेत संगमनेर तालुक्यातल्या म्हणा किंवा महाराष्ट्रामधल्या म्हणा, ह्या ग्रामीण भागातल्या लोकांना लुटत आहेत. शेतकऱ्यांना हमीभाव भेटत नाही. आपण जेव्हा MSP म्हणजे मिनिमम जी प्राईस बघतो आपण सगळ्या गोष्टींना, सरकार डिक्लेअर करतं, पण त्याच्या कमी भावात इथले कॉन्ट्रॅक्टर, दलाल ह्या गोष्टी विकत घेतात. आज संगमनेर तालुक्याची स्थिती जर बघितली तुम्ही, तर इथे एवढे दलाल आहे की दर महिन्याला 250 कोटीचा उलाढाल संगमनेर तालुक्यात होते, अशी माझ्याकडे गुपित माहिती आहे. तर हे सगळं होत असताना इथला शेतकरी मात्र वंचित आहे आणि इथला जो दूध व्यावसायिक आहे त्यांना त्या भाव मिळत नाही. तर याच्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही जे तुमच्या मागे जे युवकांची पिढी आहेत, त्या युवकांच्या पिढींना एकत्र करून अशा काही संस्था तुम्ही वैयक्तिकरित्या, राजकारण बाजूला ठेवा, पण आम्ही जसं कंपनी सुरू केली तशी तुम्ही दूध डेअरी प्रोसेसिंग युनिट सुरू करू शकता किंवा अनेक संस्था, कारण हा युवक आहे यांच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. तर या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आपण एक सगळे मिळून असं एक विजन संगमनेर तालुक्यासाठी ठेवूया. ही तरुण पिढी तालुक्यासाठी एकत्र येऊन तुमच्यासोबत, आमच्यासोबत येऊन एक नवीन संगमनेर तालुका घडवेल. इथे आपणच मिळून काही कंपन्या उभ्या करू, आपणच मिळून इथे रोजगार तयार करू. हे सगळं युवकांच्या ताकदीने किंवा त्यांच्या विल पॉवरने होणार आहे अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला तुमच्या निवडणुकीसाठी खूप शुभेच्छा देतो. आम्ही सगळे आणि विशेषतः तरुण वर्ग तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद. तुम्हाला जर काही क्लोजिंग स्पीचमध्ये बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. जय श्रीराम. जोरात जय श्रीराम. माझं विजन तर पहिलं सांगितलं, मी 2 बुलडोझर बुक केलेले. माझी प्रायोरिटी ही पहिलं हिंदुत्व असेल. विकासाच्या गोष्टी तर घेणारच आहे सर. धर्म टिकला तर विकास होईल. जर धर्मच राहिला नाही तर विकासही करता येत नाही, लक्षात ठेवा. तर तुम्ही बघितलं असेल लोकसभेला ही जी मॅजॉरिटी, तर हिरवळ होऊन नाही द्यायचं आहे मला संगमनेर, हे भगवं करायचं आहे, लक्षात घ्या. माझ्या आयाबाईंनी जेव्हा त्या दिल्ली नाक्यावरून जातात, तुम्ही म्हटला तिथं जो क्राऊड उभा राहतो तिला भीती वाटते. 3 वेळेस आपल्या लोकांनी तर मारण्यात आलेले. आपण भगवा मोर्चा मी आयोजित केला होता. परत तुम्ही आत्ता बघितलं निंबाळ्याला, ह्या ट्रॅफिकमुळेच त्या मुलीला मारहाण झाली. अक्षरशः तिला इतकी जबरदस्त मारहाण केली त्या एकाने. आम्हाला आंदोलन करावं लागलं. बरं, मी तिथं आंदोलन करतोय, बरं हे नेते कोणी यायला तयार नाही ना, भीती वाटते ना. बरं, एक युतीचा तिथं उमेदवार आला,
चार्लिन चॅप्लिन सारखा उभा राहिला, मिस्टर बीन सारखा. अरे बाबा तू आलाय तर काहीतरी बोल. बरं तिथं पोलीस आले तर पटकन किक मारली गाडीनं, पळून गेला. चला बाबा आता पोलीस आले. अरे बाबा तुलाच भीती वाटतीये, तू काय संरक्षण देणार यांना? हे बघा, मी या जनतेसाठी खूप गुन्हे अंगावर घेतलेले आहेत. माझं विजन पहिलं प्रायोरिटी हिंदुत्व आणि विकास, आणि मुलांसाठी मी काही करायला तयार आहे. धन्यवाद साहेब. यानंतर कोणाला काही युवकांना प्रश्न असेल तर मी तुम्हाला एनकरेज करेल की तुम्ही काही प्रश्न विचारा. ठीक आहे, चालेल. आपण आता एक छोटासा स्वागताचं हे करूया आपण, आणि त्यानंतर कार्यक्रम संपला. बाप कंपनी, बाप टी व्ही याच्यावरती आपण अनेक कॅन्डिडेट्सला इथे बोलावतोय, त्यांच्याशी युवकांसंदर्भात चर्चा करतोय किंवा संगमनेरचं नवीन फ्युचर काय असेल याबद्दल चर्चा करतोय. तर प्रत्येक पार्टीतले कार्यकर्ते इथे आले पाहिजे किंवा कॅन्डिडेट्स इथे आले पाहिजे, आणि आपल्याला आपल्या मनातले प्रश्न त्यांना विचारता आले पाहिजे, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे सर. पण इलेक्शन झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन तालुक्याच्या हितासाठी कामं करावी असंही आमचं मत आहे, आणि याच अनुषंगाने बाप कंपनी अनेक गोष्टीत पुढे राहीलच, पण तुमची सपोर्ट आम्हाला तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण आम्ही इथे ग्रामीण भाग आणि शेतकरी आणि गावं बदलायला इथे म्हणून आलेलो आहोत. हे विजन घेऊन आम्हाला साथ मिळेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.